नमस्कार मित्रांनो, आपलं स्वागत आहे आपल्या चॅनलवर. तर आज ज्या आंब्याच्या झाडाखाली उभारलो आहे ना, आमच्या इकडे ह्याला आमटे आंबा म्हणतात. आणि जवळपास आमच्या आजोबाच्या काळापासून हा आंबा आहे. हा आंबा उतरला की प्रत्येकाच्या घरी ह्याचा हिस्सा जातो मित्रांनो. हा बघा केवढा आंबा आहे. आणि आमटे आंब्याचं वैशिष्ट्य आहे की पाल लागला की हा आंबा एवढा गोड लागत नाही. मग ह्याचा उपयोग काय होतो, तर ह्याचा उपयोग आपण जे खार बनवतो किंवा आपण त्याला म्हणू शकतो लोणचं, तर ह्याचा उपयोग मित्रांनो लोणच्यासाठी होतो. आता हे जे पलीकडले 2 आंबे आहेत तुम्हाला दिसत असतील, हे गोड आंबे आहेत. आमचं जे सगळं बालपण आहे ना ह्याच आंब्याखाली गेलं आहे. आणि या आंब्याला बघून अजून पण वाटत नाही की हा आंबा म्हातारा झाला आहे. भयंकर फळ असतं मित्रांनो. जनरली जे गावरान आंबा असतात ते एका वर्षाआड आंबे देतात, पण हा जो आंबा आहे तो दरवर्षी आंबे देतो आणि भरपूर प्रमाणात आंबे देतो. हा जो आंबा आहे हे दाखवण्यामागचं कारण की हा जुन्या काळातला आंबा आहे मित्रांनो. आणि आताचे 10 केशर आंबे मिळून जेवढं फळ देतात ना, तेवढा एकटा हा गावरान आंबा फळ देतो मित्रांनो. आणि ह्या आंब्यासोबत आमच्या खूप काही आठवणी रुजलेल्या आहेत. हा जो ऊस आहे याची जात 8005 आहे आणि हा जवळपास 1.5 महिन्यापूर्वी लावलेला आहे आपण. आणि समोर आपली विहीर आहे, इथे मी तुम्हाला दाखवणार आहे. असं बघितल्यावर वाटतं की नाही जंगलात आलो तर आपण, पण खरं तर आपण जंगलात नाहोत, शेतातच आहोत. इथं पाटवण म्हणतात. पावसाळ्यात जेव्हा पाणी येतं भरपूर तेव्हा इथून निघून जातं. आज एप्रिलची 25 तारीख आहे आणि तुम्ही पाणी बघू शकता. एप्रिलमध्ये पण एवढं पाणी विहिरीला, तुम्ही समजू शकता की विहिरीला पाणी किती आहे. सध्या इथलं तापमान आता मी चेक केलं वेदर ॲपवर, सध्याचं तापमान 38 डिग्री सेल्सिअस एवढं दाखवत आहे. आणि लय गरमी मित्रांनो. एक 5 मिनिटाच्या वर मी उन्हात थांबू शकत नाही, अशी परिस्थिती झाली. तुम्हीसुद्धा उन्हात काम करत असताल तर तुम्ही असल्या उन्हाळ्यामध्ये काळजी घेणं आवश्यक आहे. ही जी शेतातली छोटीशी टूर होती ती तुम्हाला कशी वाटली नक्की सांगा मला कॉमेंटमध्ये. आणि तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल
तर व्हिडिओला नक्की लाईक करा. मी असेच शेतातील तुम्हाला छोटे छोटे व्लॉग माहिती सांगत चालेल. जर तुम्हाला अशी माहिती ऐकायला आवडत असेल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. आणि तुम्ही जर इथपर्यंत व्हिडिओ पाहिला असेल तर तुमचं मनापासून धन्यवाद. आपण भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये.